मतलब मैं अपने बेडरूम से अपने वॉशरूम में जाती हूँ तो मर्सिडीज में जाती हूँ। यार आपने इतनी महंगी गाड़ी 2 मिनट में खरीद ली। और मेरी सब गाड़ियों का नंबर एक ही है। पैसे गिनने में इतनी दिक्कतें होती हैं। तर तुम्ही मित्रांनो जर निरीक्षण केलं, इकडे तिकडे बघितलं, आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या घराघरामध्ये मल्टी लेवल मार्केटिंग करणारी प्रजाती खूपच वाढत चालली आहे। तर ही प्रजाती कुठून निर्माण होतीया, कुठे जातीया, काय करतीया, कसलं मार्केटिंग करतीया, हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर अशाच एका मार्केटिंग करणाऱ्या ताईची आज आपण भेट घेणार आहे। पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर पहिले तर सबस्क्राइब करून घ्या। ही ताई काय करतीया, काय बोलते, हिचं हिलाच माहित नाही। या ताईला वाटतं हिच्याकडे भरपूर पैसा आहे, एवढा पैसा आहे, म्हणजे तेवढा पैसा या ताईला सुद्धा माहित नाही, पण भरपूर पैसा आहे असं ही ताई आपल्या प्रत्येक व्हिडिओ मधून आपल्या पब्लिकला सांगतीया आणि सोशल मीडियावरती असं मार्केटिंग करून मोटिवेशन देऊन आपले व्हिडिओ टाकून टरकन चिपळी सोडतीया। तर चला मित्रांनो वेळ वाया न घालवता चला भेटूया या ताईला। पैसा ऐसा आएगा कि आप परेशान हो जाओगे। ही ताई म्हणते तुम्ही मल्टी लेवल मार्केटिंग करा, एवढा पैसा मिळेल तुम्हाला, एवढा पैसा मिळेल तुम्हाला, समजणारच नाही केवढा पैसा मिळाला। खरं तर मित्रांनो खरी परिस्थिती सांगतो, आमच्या इथली पण भरपूर पोरं अशी मार्केटिंग करत आहेत, मल्टी लेवल मार्केटिंग। आज तीच पोरं बाहेर पडताना, घरातून बाहेर पडताना तोंड बांधून फिरतात। का माहितीये? कारण की यांनी ज्याच्याकडे पैसे घेतले ते ती पोरं यांना फोन करते, ते त्यांच्या मागे लागून यांचा पाठलाग करतात। कारण की या लोकांनी जी इन्व्हेस्टमेंट केली त्याचा यासने काहीच फायदा झाला नाही। या लोकांनी पैसे घेतलेत आणि गायब झालेत। याला म्हणतात खरं तर मल्टी लेवल मार्केटिंग। आणि ही ताई म्हणते एवढा पैसा येणार, तेवढा पैसा येणार, केवढा पैसा येणार। इथं त्याच्या आईला 300-350 वर पोरं सेंटरिंग करायला जातात, ते घरं बांधायला जातात लोकांची। हे मल्टी लेवल मार्केटिंग करून जर पैसे मिळत असतात की नाही, असं वरनं पाऊस पडत असतं पैशाचं की नाही, तर प्रत्येकाने तेच केलं असतं। आज की डेट में मैं जिस घर में रहती हूँ, अगला दिन मैं उस घर में नहीं रहती। मैं एवरी डे 365 दिन मैं अपने घर बदलती रहती हूँ, और घर नहीं मैं बंगला बदलती रहती हूँ। मित्रांनो मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अशी बाई बघतोय जी लईच मोठ्याने लईच खोटं बोलतीये। ही ताई काय बोलतीये, वर्षातले 365 दिवस ही ताई 365 घरं बदलती। म्हणजे ही ताई एका घरामध्ये राहायला गेली, तिथे एक दिवस काढला की दुसऱ्या दिवशी दुसऱ्या घरात, तिसऱ्या घरात, चौथ्या घरात असं घरं बदलत राहते, नवीन नवीन घरं खरेदी करते। कारण की या ताईकडे भरपूर पैसा आहे। पण मित्रांनो आपलं कसं माहिती आहे ना, आपण शेतकरी माणसं, गरीब माणसं, आपण जर असं संडासात मोबाईल घेऊन बसलो तर 4 तास बाहेर येत नाही। आपण आपल्या भावकीतल्या माणसांच्या बरोबर एवढ्या इंचासाठी, एवढ्या इंचाच्या जिमनीवरनं भांडणं करतोय। आणि ही ताई म्हणते मी दररोज घर बदलतो, हे करतो, ते करतो। एवढाच जर या ताईकडे पैसा आहे की नाही, एवढा पैसा आहे, भरपूर पैसा आहे, तर या ताईनं आपला देश असं भरपूर 7-8 देश असं दत्तक घ्यायला पाहिजे, त्यांचं पालन पोषण करायला पाहिजे। म्हणजे काय होईल, गावागावात, चौकात या ताईचं पुतळं लागतील, या ताईचा मान वाढेल, या ताईला सगळेजण चांगलं म्हणतील। पण मित्रांनो मला एक प्रश्न पडतो, एवढं या ताईनं पैसे कुठनं मिळवलं? ही बाई दररोज एक घर बदलती, आईच्या गावात कुठनं पैसा येतोय काय माहिती। मैं जो कपड़ा एक दिन पहन लेती हूँ फिर दोबारा वो नहीं पहनती। ही ताई एकदा घातलेली कपडे परत आयुष्यात परत कधी घालत नाही, कचऱ्यामध्ये फेकून देते। म्हणजे या ताईकडे किती पैसा असेल, किती मोठं व्यक्तिमत्व, केवढं मोठं घराणं असेल या ताईचं बघा। मला तरी वाटतं या ताईचं खानदान पहिल्यापासून असं श्रीमंत आहे, असं हे मल्टी लेवल मार्केटिंग करून लोकांना फसवून, लोकांना गंडवून, पैसे कमवून असं श्रीमंत झालंय। पण मित्रांनो मी खरी रियालिटी सांगतो, ही जी मल्टी लेवल मार्केटिंग करणारी आहेत की नाही, ही गोरगरीब लोकांना अशी बोलवून घेतात, एक मोठी मीटिंग घेतात, अशा मोठ्या अशा सजलेल्या अशा शानदार हॉटेलमध्ये लोकांना असं मोठं बोलून सांगतात, मी हे घेतलं, विमान घेतलं, हेलिकॉप्टर घेतलं, मी ह्यो देश दत्तक घेतला, हे केलं, ते केलं, असं मोठं बोलून सांगतात। म्हणजे लोकांनी पण वाटतंय आईच्या गावात एवढा पैसा यांच्याकडे आहे, मग आपण पण कमवू शकतो ही सगळी मार्केटिंग करून। आणि आपण साधीभोळी गरीब माणसं यांच्या या शब्दामध्ये फसतोय आणि नंतर बसतोय बोंबलत। म्हणून मी आता जे सांगितलं ते डोक्यात फिट करून घ्या। जिस चप्पल में मैं एक बार पाँव रख देती हूँ, दोबारा मैं उस चप्पल में पाँव, मुझे पता ही नहीं, मुझे याद ही नहीं रहता। ही ताई एकदा घातलेलं चप्पल परत घालत नाही। म्हणजे ही ताई असं जिमनीवरनं कधी चाललेलीच नसेल मला वाटतंय, गाडीमधनंच, विमानामधनं, हेलिकॉप्टरमधनं, असं डायरेक्ट हवेतनं। मला तरी वाटतं ही ताई जेव्हापासून ही मार्केटिंग करायला लागली, पैसे मिळवायला लागली, तेव्हापासून या ताईचं पाय असं जिमनीवरती कधी नसतीलच। आणि दुसरी गोष्ट ही ताई म्हणली मी एकदा घातलेलं चप्पल परत घालत नाही, तर मला तरी वाटतं या ताईनं जेव्हापासून ही मार्केटिंग करायला चालू केले तेव्हापासून या ताईनं रस्त्यावरती कुत्र्याची पडलेली क्रीम कधी तुडवली नसेल। कारण की ही ताई दिवसाला चप्पल बदलती, ड्रेस बदलती, सगळं बदलती, घर बदलती। लग्न केल्यावर नवरा पण दररोज बदलेल, काय या ताईचं बाबा पैसा आहे म्हणल्यावर काय पण करतील। मैं एक बार जिस बर्तन में खाना खा लेती हूँ फिर वो कूड़ेदान में ही जाता है। ही ताई म्हणते मी ज्या भांड्यात जेवतो ते भांड एक दिवसच वापरतो, नंतर फेकून देतो कचऱ्यात। अरे असं कुठं असतंय? आमच्या इथं तिच्या आईला बायका तिची पण अशा गर्दी करतात, फुगवाला भांडी घेऊन, कोणतरी भांडी ऐकणारा आला की तिच्या आईला हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, अशी चढाउडी असते बायकांची। आणि ही बाई एवढं मोठं बोलून सांगायला लागली मी एकदा ज्या भांड्यात खातो ते फेकून देतो कचऱ्यात। मित्रांनो ही ताई एवढं मोठं आभाळ मोठं करून सांगते, मला तरी वाटतं या ताईचं पाहुणं रावळ हिच्या घरातला आई बाबा भाऊ बहीण सगळं म्हणत असतं तिच्या आईच्या गावात कसली नोकरी करते, घरात रुपया नाही तरी पण ही मोठं बोलून सांगते। मेरे सोसाइटी के कूड़े वाले भैया वो आज करोड़ों में खेल रहे हैं। उन्होंने अपने 4-4, 5-5 पेट्रोल पंप, 4-4, 5-5 मॉल बना ले। मेरे एवढा आनंदी होऊ नका। ही ताई काय म्हणली, माझ्या घरातला जो कचरा उचलणारा माणूस आहे
तो आता करोडपती झालाय. का झालाय तुम्हाला माहिती आहे? या ताईचा कचरा उचलून नाही, या ताईच्या घरातलं असं सामान वगैरे कचऱ्यात टाकलेलं सामान नेऊन नाही, ह्या बाईच्या मल्टी लेवल मार्केटिंगच्या नादाला लागून त्या गरीब माणसानं स्वतःचं 6 करोड इकलं. त्यातलं 1 करोड मध्ये आता त्यानं पेट्रोल पंप वगैरे सगळं बांधले आणि बाकीचे पैसे या बाईला देऊन टाकलेत या मार्केटिंगच्या नादात. आणि बसलाय सगळं आता कर्ज बाजार येऊन, खाली घुंगरू पण तुटून पडल्या. म्हणजे मित्रांनो, पैशाच्या नादात त्या माणसानं काय काय केलं बघा, स्वतःचं घुंगरू विकून टाकलं. आणि ही ताई सांगते मोठं बोलून, तेव्हा माझ्या घरातला कचरा उचलणारा असा झाला, श्रीमंत झाला, माझ्या घरातला कचरा उचलून करोडपती झाला, पेट्रोल पंप गाठलेत, मॉल बांधलेत. अरे काय ताई, जराशी बुद्धी काय कुठे काय चराला सोडून आलीस का काय? क्या आपके घर के अलमीरा में एक बक्से में पड़े पड़े जेवर क्या 4 महीने में 4 ग्राम भी बढ़ेगा? नहीं बढ़ेगा. अगर वही जेवर बेच के या गिरवी रख के आप इस बिजनेस में इन्वेस्टमेंट करते हैं तो आपको कितना लग्जरियस प्रॉफिट होगा आपको पता है? या बाईचं कुणीतरी ऐका, म्हणजे घरातली आण वाढतात का ती पण वाढत नाहीत बघा. आता ही बाई म्हणते तुमच्या घरामध्ये सोनं चांदी सगळं आहे, ते आता तिजोरीमध्ये पडूनच आहे, ते वाढणार नाही, मोठं होणार नाही, असं जास्त होणार नाही. तुम्ही विका आणि ह्या मार्केटिंग लेवलमध्ये ह्यामध्ये गुंतवणूक करा आणि नंतर ना घरातल्यांचा टिरीवरती चपाचप मार खावा आणि त्या मार्केटिंग मध्ये गुंतवलेले पैसे ते पण डबऱ्यात. मित्रांनो, आयुष्यात कष्ट करा, पैसे मिळवा, सगळं लगीन पाणी सगळं करा, पण हे असल्या फंद्यात कधी पडू नका. नाहीतर सगळं मात्र घर बीर सगळं सोनं चांदी अंगठ्या बिंगठ्या घरात असतील की नाही, ते कपडे पण विकायला लागतील यांच्या नादा जर लागला साधर. कई गुना जेवर, कई गुना मेटल की ज्वेलरीज, कई गुना सिल्वर की ज्वेलरीज आप अपने मम्मी पापा को दे सकते हो. ही बाई सांगते घरातलं सोनं दागिने विका आणि आमच्या या व्यवसायामध्ये गुंतवणूक करा आणि आमच्या व्यवसायाला चालना द्या. म्हणजे तुम्ही जे सोनं विकलंय त्या सोन्याच्या बदल्यात तुम्हाला भरपूर सोनं आणि परत खरेदी करण्यासाठी पैसे मिळतील, असंही ताई म्हणते. मित्रांनो, मार खायची लक्षणं आहेत ह्या बाईचं, काय ऐकू नका. या बाईचे व्हिडिओ बघा, प्रत्येक व्हिडिओ मध्ये एकच कोट आहे, एकच टाय आहे. या बाईला साधं चप्पल बूट हे सगळं घ्यायला आलेलं नाही आणि ही बाई सांगते हे करायचं ते करायचं. काय ऐकू नकोच. ही लोक व्हायरल होण्यासाठी, फेमस होण्यासाठी, फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे करतात. उगाच यांच्या कुठेतरी नादाला लागचिला आणि सगळं मग झालं गेलं डायरेक्ट ढगात. मग बाबा घालते डायरेक्ट टिरीत बघा मग गोळी. मेरे पास इतनी गाड़ियां आ ही गई हैं, सिस्टम ने इतनी पावर दे दी कि मेरे पे इतनी गाड़ियां मुझे चलाना मजबूरी हो गई है. मतलब मैं अपनी बेडरूम से अपने वॉशरूम में जाती हूँ तो मर्सिडीज में जाती हूँ. अरे काय या ताईने तर पूर्ण तिच्या आईला लाज विकली का काय? काय बोलते आई? ही ताई म्हणते मी माझ्या बेडरूम मधनं वॉशरूम मध्ये जातो मर्सिडीज मधनं. काय तिच्या आईला लोक काय करतील? हागायला जाताना मर्सिडीज कोण घेऊन जातात? या बाईच्या घरात काय या बाईच्या आजोबा पंजोबानं काय मर्सिडीज आणून ठेवलेली का काय? मला वाटतं मित्रांनो, ती यात्रेत मिळत नाही काय बारकी वाय वाय करते मर्सिडीज, बारकी गाडी हो, ते म्हणायचं असेल या बाईला. पण ही काहीतरी वेगळंच मोठं बोलून सांगते, बेडरूम मधनं वॉशरूम मध्ये जातो मर्सिडीज मध्ये. या मार्केटिंग करणाऱ्या ताईला जर खरंच मर्सिडीज मध्ये बसवलं आणि 100च्या स्पीडनं जर मर्सिडीज चालवली तर ही ताई त्या मर्सिडीजची सीट तिची म्हणा पिवळी हाडूळ करून टाकेल. आणि इथंही मोठं बोलून सांगते बेडरूम मधनं इकडे जातो मर्सिडीज मध्ये. आईच्या गावात काही ताई बोलते हिचं हिला समजना. और जब मैं वापस वॉशरूम से अपने बेडरूम में आती हूँ, ऑडी में आती हूँ. वॉशरूम मधनं परत बेडरूम मध्ये येताना ऑडी घेऊन येते. आता मर्सिडीज नाही, ऑडी. ही ताई ऑडी नवं घोडी घेऊन येईल. हिचं काय बाबा? मित्रांनो, तुम्ही नोटीस करा, या ताईने तिच्या आईला अंबानी सारख्या मोठ्या मोठ्या, टाटा बिर्ला सारख्या मोठ्या मोठ्या माणसांनी पण मागं पडलं. एवढा पैसा या ताईकडे. मला तरी वाटतं ही ताई जर टॉयलेट करायला गेली तर या ताईचं टॉयलेट सुद्धा सोन्यासारखं गोल्डन असं पडत असेल, सोनेरी. तर या ताईच्या ढोंगणातली क्रीम सुद्धा ही ताई सोन्याच्या दरात विकत असेल आणि त्यात पैसे मिळवत असेल. और जब मैं अपने रूम से अपने हॉल में जाती हूँ तो मैं सफारी में जाती हूँ, और जब अपने हॉल से अपने गेट पे जाती हूँ तो मैं BMW में जाती हूँ. मित्रांनो, आता मला तरी खरंच वाटायला लागलं या ताईचा मेंदू पूर्णपणे करपत आलाय, असा जळत आलाय. मेमरी कार्ड या ताईचं पूर्ण असं फॉर्मेट वित आलंय. ही ताई काय करते याच्या आईच्या गावात? ह्या फरारीतनं आलो, ह्यातनं आलो, ऑडीतनं आलो, मर्सिडीज मधनं आलो. खायच्या आईला हागाय मुताय जाताना ही लोक गाड्या वापरतात आणि त्या पण अशा मोठमोठ्या महागड्या गाड्या. तो मेरी मजबूरी बन गई है, सिस्टम ने ऐसा पावर दे दिया है की गाड़ियों में चलना मेरी मजबूरी बन गई है. मला वाटते मित्रांनो, या ताईनं आपल्या प्रत्येक घरामध्ये कधी, ही ताई दररोज 365 दिवसामध्ये 365 घरं बदलती. तर या ताईनं आपल्या प्रत्येक घरामध्ये असा रोड बनवलाय. म्हणजे इथनं संडासला जायचं, तिथनं असं बेडरूम मध्ये जायचं, परत संडासला जायचं, परत असं हॉलमध्ये जायचं, असं रोड बनवल्यात. आपलं कसं बाहेर गाड्या फिरवायला डांबरीचं रोड आहे तसं रोड हिनं बनवल्यात घरामध्ये. आणि त्यात अशा गाड्या फिरवती, ऑडी फिरवती, मर्सिडीज फिरवती, फरारी फिरवती. आईच्या गावात आणि काय काय फिरवती काय माहिती. जेव्हा या बाईचं लगीन होईल, हिचा नवरा तिच्या आईला म्हणणार मी काय या अवधसासोबत लग्न केलं, चांगला होतो, सिंगल होतो, एखादी गरीबाची पोरगी केली असती काळी पांढरी. ही असली जमिनीवर उभारून आकाशाच्या चांदण्या तोडणारी बाई मी कशाला केली? और दूसरा वो बोलते हैं कि आपके पास पैसे इतने आ रहे हैं, इतने पैसे आ रहे हैं, इतने पैसे आ रहे हैं. तो ये जो ऑनलाइन सिस्टम चलाया है हमें लोगों ने चलाया. भाई पैसे गिनने में इतनी दिक्कतें होती हैं,
कागज की नोट मशीन खराब हो जा रही है। मित्रांनो, ही ताई आणि हिच्यासारखी भरपूर लोक अशी मल्टी लेवल मार्केटिंग करणारी जी लोक आहेत, ही लोक भाड्याने घर घेऊन राहतात आणि त्या घरामध्ये सुद्धा आठवड्यातनं एकदा दोनदाच पाणी येते। त्यामुळे या लोकांनी हागाय मोतायला संडासमध्ये मारायला पाणी नसते, प्यायचं तर सोडूनच द्या। दुसरी गोष्ट म्हणजे ही पायात घालतेली चप्पल, ही शर्ट वगैरे या लोकांचे आहेत की नाही, ती शिवून अशी रफ्फू मारून अशी तयार करून फाटलं तर परत शिवून घालतात, चप्पल फाटलं तर कुठेतरी तार पेंगळ कुठेतरी टाचणी मार अशी घालतात आणि ही लोक अशी इथं येऊन सोशल मीडियावरती अशी टर्कन मोठं हाकतात। तर मित्रांनो, खरं तर सांगतो, या लोकांच्या खरंच नादाला लागू नकोसा, नाही तर तुम्ही पैशाला पण बुडणार आणि घरातल्यांचा पण पडस्तोर मार खाणार। त्यामुळे मी काय सांगतोय ते ऐकून घ्या आणि चांगलं वागा, चांगलं काम करा, चांगलं काय ते करा, स्वतः कष्ट करा, स्वतः पैसे मिळवा। बात सही है। तर बाकी काही नाही मित्रांनो, आपले व्हिडिओ फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात। बाकी कोणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करून टाका।